नववा. नवामध्ये पण काय जसं सेम 8 प्रोग्राम घेतला आपण ग्रीड व्ह्यू नंतर आपण डेटा सोर्स सिलेक्ट केला होता तसंच 8 पण 9 पण आहे. फक्त तिथं 3 गोष्टी तिथं ऍड केल्यात एक्स्ट्राच्या काय जसं की पेजिंग सॉर्टिंग आणि पेज साईज त्यांनी फक्त ऍड केलेली आहे. तर मग करून दाखवतो मी. ओके. हॅलो धीरज, हा ते आपण बघ ते एसक्यूएल डेटा सोर्सला देतो बघ ते एसक्यूएल कनेक्शन 8व्या प्रोग्राम मध्ये. हा बोल ना. ते एसक्यूएल डेटा सोर्स मग कुठून द्यायचे बुवा असं तेवढं थोडं सांगून देतो. हे का बरोबर. कुठून द्यायचे म्हणजे कुठून कॉपी करायचे हा ना. हे बघ जयेश ऍप डेटा राईट क्लिक ओपन फोल्डर इन विंडोज एक्सप्लोरर. तिथं एक्सप्लोर केल्यानंतर बघा तुम्हाला ऍप डेटा पर्यंत ऑटोमॅटिकली भेटणार आहे. फक्त तुम्हाला काय करणार आहे ऍप डेटा नंतर तुम्हाला काय टाकावं लागेल जे हा डेटाबेसचे नाव. ओके असं तुम्हाला टाकावं लागेल आणि हा ॲज इट इज तुम्हाला तिकडे पेस्ट करावा लागेल. आणि हा जो सिंगल स्लॅश आहे इथं तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा स्लॅश द्यायचा आहे 2 बस इथूनच घ्यायचं आहे जयेश तू. ओके सो नवा प्रोग्राम सांगतोय मी. न्यू वेबसाईट एमटी वेबसाईट नंतर ओके. यानंतर बघा तुम्हाला असं आउटपुट दिसणार आहे. ते काय आहे ग्रीड व्ह्यू आहे ना. मग आपल्याला काय करायला ग्रीड व्ह्यू घ्यावं लागेल. काय करेल मी राईट क्लिक ऍड न्यू आयटम वेब फॉर्म ऍड. इथं काय करायचं तुम्हाला डिव मध्ये आल्यानंतर पॅराग्राफ टाईप तुम्हाला इथं सिम्पली देऊन द्यायचं आहे. ओके आणि डिझाईन व्ह्यू टूलबॉक्स काय घ्यायचं आहे ग्रीड व्ह्यू. ग्रीड व्ह्यू घेतली आपण काय करतो डेटाबेस क्रिएट करतो. राईट क्लिक ऍड न्यू आयटम SQL सर्व्हर डेटाबेस नंतर ऍड केल्यानंतर असं सर्व्हर एक्सप्लोर नावाचा एक नेव्हिगेशन बार तयार होईल. ओके नेव्हिगेशन म्हणजे एक मेनू तयार होईल. त्याच्यामध्ये टेबलला राईट क्लिक करायचंय ऍड न्यू टेबल. तिथं तुम्ही कॉलम देऊ शकता जसे की मी दिला सपोज RNO आणि डेटा टाईप दिली मी इंटिजर. इथे मी दिला नेम इथं दिला मी वेरकॅप. हे केल्यानंतर कंट्रोल S ने आपण काय करायचं टेबलला सेव्ह करायचं आहे आणि टेबलचं नाव द्यायचं आहे स्टुडंट. नाव दिल्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय टेबल क्रिएट झाला. त्याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत. राईट क्लिक करेल आणि त्याच्यामध्ये थोडाफार डेटा इन्सर्ट करेल मी. शो टेबल डेटा नंतर काय करायचं आहे रोल नंबर दिला मी 1 नाव दिलं मी A तर 2. आता बघा इथं पेजिंग आणि सॉर्टिंग आहे त्यामुळे थोडंफार म्हणजे 5-6 रेकॉर्ड तुम्ही इथं टाकून द्यायचे ना. सो इथं मी देईल C इथं देईल मी 4 इथं देईल मी T इथं देईल मी 5 इथं देईल मी तर मी 5 रेकॉर्ड इन्सर्ट केले आहेत ना. कंट्रोल S ने मी 5 रेकॉर्ड इन्सर्ट झाले आहेत. इथं यायचे ग्रीड मध्ये डिझाईन मध्ये इथं एरोला क्लिक करून डेटा सोर्स आपल्याला चूज करायचा आहे. ओके न्यू डेटा सोर्स. न्यू डेटा सोर्सला क्लिक केल्यानंतर SQL डेटाबेस सेकंड नंबर ऑप्शन नंतर ओके. नंतर इथं एरोला क्लिक करून डेटाबेस जो आपण क्रिएट केला आहे तो नंतर नेक्स्ट आणि फिनिश. फिनिश केल्यानंतर बघा आपला जो डेटा असेल तो आपल्याला इथं डिस्प्ले होणार आहे ना.
सो आता इथे आपल्याला काय सांगितलं त्यांनी, इनेबल पेजिंग, इनेबल सॉर्टिंग आणि पेज साईज. काय करायचंय आपल्याला, इथे बघा एरोला क्लिक करायचंय आणि इथे बघा इनेबल पेजिंग आणि इनेबल सॉर्टिंग. ओके, हे दोन गोष्टी झाल्या आहेत. आता काय बाकी आहे फक्त पेज साईज. आता पेज साईज म्हणजेच काय असतं माहितीये का, आता बघा इथे 9 आहेत. पेज साईज म्हणजे तुम्हाला किती डिस्प्ले करायचे आहेत एका पेजला. सपोज आपल्याला जर 2 डिस्प्ले करायचे असेल तर फक्त 2 डिस्प्ले होतील इथे, तर 3 करायचे असेल तर 3. तर आपला रेकॉर्ड 5 आहे, तर आपण 5 नाही देऊ शकत, मग तो एकच याच्यामध्ये होऊन जाईल. ते आपण देऊ 2, म्हणजे 2 वेळा फक्त 2च रेकॉर्ड काय होतील, डिस्प्ले होतील. ओके, तो कसं करणार आपण ते, सोर्स मध्ये जायचं. सोर्स मध्ये गेल्यानंतर आता ग्रिड दिसतोय ना तुम्हाला, इथे काय तुम्हाला पेज साईज इज इक्वल टू 2 देऊन द्यायचे. ओके, आपला रेकॉर्ड 5 आहे त्यामुळे मी 2 देऊन दिले, म्हणजे 2 पेज होतील. ते रन करा प्रोग्राम. ओके, बघा आपले 5 रेकॉर्ड होते ना. बघा पहिले मी 2 पेज साईज 2 दिले त्यामुळे फक्त 2 रेकॉर्ड प्रिंट झाले. आता 2 ला क्लिक केलं तर बघा हे आले, नंतर 3 ला क्लिक केलं तर 5 रेकॉर्ड प्रिंट होईल फक्त. समजलंय प्रोग्राम कसा गेला. ओके, हा होता नवा प्रोग्राम. काय होता, काहीच नव्हतं याच्यामध्ये, एवढं बेसिक गोष्टी होत्या खूपच. ओके, डिबग, स्टॉप डिबगिंग. ओके, इथं काय करायचं, सिम्पली तुम्हाला इनेबल पेजिंग अँड सॉर्टिंग करायचे. सॉर्टिंग केल्यानंतर काय करायचे, सोर्समध्ये जायचे. सोर्समध्ये जाऊन ग्रिड बघा, हे ग्रिड इथं शेवटी काय द्यायचं, पेज साईज. आणि तुम्हाला प्ले करायचे असेल, जर मी तर 3 केलं असतं तर किती रेकॉर्ड झाले असते प्रिंट, 3 रेकॉर्ड झाले असते. ओके, सो ही गोष्ट आहे फक्त. सो नेक्स्ट प्रोग्राम आहे आपला आला, हा प्रोग्राम आहे. ह्याच्या 2 गोष्टी आहेत, हे काय मी केला नाही आहेत. ओके, हे ओके, तर आपण मी काय सांगतो तुम्हाला, हे सांगून देईल फक्त, राईट, ह्या गोष्टी, कारण की बहुतेक मिस बाकीचे होत नाहीत. सो सिम्पली आपण हे बघणार आहे, एडिट आणि डिलीट. काय करायचं, त्यांनी काय ऍड केलंय एक्स्ट्रा, मी इथंच सांगतो त्या प्रोग्राम मध्ये. बघा ग्रिड व्ह्यू मध्ये राईट क्लिक करून ऑटो जनरेट डिलीट बटनला काय केलंय, ट्रू केलंय. आणि ऑटो जनरेट एडिट बटनला काय केलंय, ट्रू केलंय. ते ट्रू केल्यानंतर काय होणार आहे, असं डिस्प्ले होऊन जाईल. आता बघा ही ग्रिड व्ह्यू माझ्याकडे, हिला मी काय करेल, राईट क्लिक करेल, प्रॉपर्टीज, हा पॅराग्राफ ओपन झालाय, ग्रिड व्ह्यू, राईट क्लिक, प्रॉपर्टीज. बघा त्यांनी ऑटो जनरेट डिलीट बटन आणि एडिट बटन काय केलंय, ट्रू केलंय ना. तर मी सिम्पली काय करून गेला, इथलं पण ट्रू करून घेईल आणि याला बी ट्रू करून घेईल. ट्रू केलं, हे बघा एडिट आणि डिस्प्ले होणार आहे. आणि तो कोड तुम्ही कुठे टाकून द्याल, हा जो कोड आहे कुठला आहे तो, हा 3 लाईन, हा 2 लाईनीचा कोड आहे. इनफॅक्ट हा 2 लाईनीचा कोड तुम्ही कंट्रोल-C, बघा ऑलरेडी आपल्याला 1 लाईनचा कोड दिला आहे आणि हा कंट्रोल-V मी टाकून दिले ते. ओके, कंट्रोल-C, कंट्रोल-V. ओके, सो हा प्रोग्राम आहे फक्त एवढा, तुम्हाला दिसलं असेल असं होणार आहे, एडिट आणि डिलीट. आता तुम्ही जर इथं डिलीट केलं ना तर एरर आहे, डिलीट होत नाही. इथे फक्त काय होतं, अपडेट होतो. इथं ना डिलीट ऑप्शन काम नाही करत.
म्हणजे काम नाही करत, म्हणजे काम करत असेल मी खूप ट्राय केला पण तरी पण एरर येतोय. दुसरा पण कोड ऍड केला तरी पण तो काय होतोय, एररच येतोय. ओके, फक्त इथे काय होणार आहे, अपडेट होणार आहे. सो मग तुम्ही त्या तुमच्या पद्धतीने करू शकता. ओके, फक्त काय ऍड केलंय मी, ग्रिडूला राईट क्लिक करून तिथं सांगितलंय स्टेप्समध्ये तुम्हाला फक्त ते पॉजच्या जागेवर ट्रू करायचे. सो आपण एकदम म्हणजे 8वा 9वा 10वा एकच प्रोग्राम आहे असं धरून चला, फक्त त्याच्यामध्ये डिफरंट फंक्शनॅलिटी यूज केले. ओके, आता हा जो प्रोग्राम आहे 11वा काय आहे, कॉल बेस्टिंग वाला आहे. तुम्ही तो करू शकता इझिली. काय घ्यायचे म्हणजे असं टाईप करायचे तुम्हाला, एक बटन दोन बटन घ्यायचे आणि 2 लेबल घ्यायचे फक्त. ओके, तर हा काय मी सांगत नाही कारण की हा कॉल बेस्टिंग वाला कोड आहे. तर हा आहे आपला प्रोग्राम 12वा, थीम्स युजिंग स्किन फाईल. ओके, 12 प्रोग्राम सांगतोय मी. इथे काय करायचं आपल्याला, हे टेक्स्ट बॉक्स असतील आणि आपल्याला काय करायचे, आता जर हे टेक्स्ट बॉक्स दिसत आहेत नॉर्मल, याला जर मी सपोज नवीन टेक्स्ट बॉक्स अजून ऍड केला तर ते कसे दिसतील, नवीन टेक्स्ट बॉक्स ऍड केलेले अशी दिसतील. तर मग मी आहे ना हे मेथडने फॉलो करणार आहे. तर मग मी तुम्हाला सांगतो कसं करायचा थीमचा प्रोग्राम. मी या स्टेप्स परफॉर्म नाही करणार आहे, मी माझे स्टेप्स करणार आहे परफॉर्म, राईट. सो मग काय करायचं आहे, पहिले फाईल, न्यू वेबसाईट, M2 वेबसाईट, नंतर ओके. ओके केल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, वेब फॉर्म घ्यायचे आहे, राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, वेब फॉर्म, नंतर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते दिलंय ना, जसं की एक लेबल आहे, नंतर बटन्स वगैरे आहेत. तर मी काय घेईल, 2 लेबल आणि 2 बटन घेऊन, 2 लेबल आणि 2 टेक्स्ट बॉक्स घेईल. इथं घेईल मी टूल बॉक्स. ओके, इथं मी 2 लेबल घेऊन गेल. पहिले एक लेबल घेतला आहे, नंतर हे एक लेबल घेतलं मी, 2 लेबल झाले. नंतर 2 टेक्स्ट बॉक्स घेईल. हा एक टेक्स्ट बॉक्स घेतला मी आणि नंतर हा एक टेक्स्ट बॉक्स घेतला. हे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला कलर द्यायचा आहे. जर आपल्याला लेबलला कलर द्यायचा असेल तर काय करायचे, लेबल नंतर राईट क्लिक करायचे, प्रॉपर्टीज मध्ये जायचे. प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बघा बॅकग्राऊंड कलर, त्याला काय करायचे, तुम्हाला सिलेक्ट करायचे. जसं की इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता, जसं की मला तो रेड पाहिजे तर मी रेडला क्लिक करेन, ओके करून देईल. मग हा रेड झाला. तसंच सिमिलरली मला टेक्स्ट बॉक्सला पण कलर द्यायचा, तर मी काय करेल, प्रॉपर्टीज मध्ये येईल, नंतर बॅक कलर आणि कलर मी सिलेक्ट करेल, याला पण रेड दिला मी. ओके, नंतर याला सपोज मला ब्ल्यू द्यायचा असेल सेकंड लेबलला, तर मी प्रॉपर्टीज मध्ये जाईल, नंतर बॅकग्राऊंड कलर, इथे मी देईल ब्ल्यू, आणि इथं पण सिम्पली मी राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाईल, इथं पण देईल मी ब्ल्यू. ओके, सो एक लेबल रेड आणि एक चेकबॉक्स रेड आणि हे ब्ल्यू दोघं. तर आपल्याला काय करायचं, हे केल्यानंतर कलर केल्यानंतर सोर्स मध्ये जायचं आहे. सोर्स मध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही ऍड केलेत ना कंट्रोल्स, ते तुम्हाला काय करायचे, कॉपी करायचे. जसं की हे बघा, मी 2 लेबल ऍड केलेत, 2 टेक्स्ट ऍड केलेत ना, मी सर्व काय करून घेईल, कॉपी करून घेईल कंट्रोल C ने. ओके, कॉपी केल्यानंतर कॉपी करून घ्यायचे पहिले, नंतर राईट क्लिक करायचं आणि आपल्याला काय करायचे, एक स्किन फाईल आपल्याला बनवायची. ओके, काय बनवू शकतो तुम्ही, स्किन फाईल, स्किन आणि स्किन फाईल, C# स्किन फाईल, नंतर ऍड करून दिसाल तुम्ही. ओके, ऍड केल्यानंतर हा तुम्हाला कोड दिसतो, याला तुम्ही काय करू शकता, रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही जे कॉपी केलंय ते तुम्ही इथे पेस्ट करून द्या. आता या फाईल मध्ये काय असतं माहितीये का, फक्त कंट्रोल्स आपण देऊ शकतो. ओके,
तर याचं काही काम नाही आहे. नंतर पॅराग्राफ टाकचं बी काम नाही आहे. ओके, फक्त काय असायला पाहिजे, कंट्रोल्स असायला पाहिजे. नंतर काय घ्यायचे आपल्याला, हे जे आय डी दिसते ना, ही आय डी पण आपल्याला रिमूव्ह करायची. प्रत्येकाची आय डी आपल्याला रिमूव्ह करायची. मी रिमूव्ह करेल याची आय डी, नंतर याची आय डी पण रिमूव्ह करेल, नंतर सिमिलरली याची आय डी पण रिमूव्ह करेल मी, नंतर याची आय डी बी रिमूव्ह करेल आणि सेव्ह करून घे. सेव्ह केल्यानंतर आता आपला जो आहे ना, याला पण आपल्याला काय करायचे, डिलीट करून टाकायचं आहे. इथून डिलीट कसं होईल, तुम्ही डायरेक्टली इथं जाऊन डिलीट करू शकता किंवा सोर्समध्ये जाऊन डायरेक्टली हे जे दिसतंय ना, हे तुम्ही काय करू शकता, डिलीट करू शकता. म्हणजे कोड रिमूव्ह करू शकता. कोड रिमूव्ह केला म्हणजे ते काय होणार आहे, गायब होऊन जाणार आहे. सिंपल. ओके, आणि इथं बघा तुम्हाला झालंय, स्क्रीन पेअर मध्ये ऍड केलाय प्रोग्राम. त्यानंतर काय करायचे, डिफॉल्ट मध्ये जायचे, सोर्स मध्ये जायचे आणि सर्वात शेवटी काय द्यायचे, स्टाईल शीट थीम. हे बघा, स्टाईल दिल्यावर लगेच तुम्हाला ऑटोमॅटिक काय येणार आहे, स्टाईल शीट थीम येणार आहे. क्लिक करायचे आहे तिथे, डबल क्लिक, इज इक्वल टू, बघा स्क्रीन फाईल पण येते, स्क्रीन फाईलला क्लिक करायचे. झालं. नंतर आपल्याला सपोज आपल्याला आता लेबल ऍड करायचे, टेक्स्ट बॉक्स ऍड करायचे आहे, तर आपण आता करू शकतो. बघा आता मला लेबल ऍड करायचे, बघा मी ऍड केलाय लेबल, रंग ऑटोमॅटिक झाला की नाही. नंतर जो टेक्स्ट बॉक्स पण दिला मी, टेक्स्ट बॉक्सला पण कुठला रंग भेटणार आहे, ब्लूज भेटणार आहे ना. हे बघा ब्लू. नंतर अजून एक लेबल ऍड करायचे आहे सपोज मला, आणि अजून एक टेक्स्ट बॉक्स मला ऍड करायचे असेल, तर बघा इथं काय प्रॉब्लेम आहे, दोघं ब्ल्यू होत आहेत ना, ब्ल्यू ब्ल्यू दिसतात दोघं. आपल्याला पाहिजे आणि एक ब्ल्यू पाहिजे, तर काय करायचे, तुम्हाला इथे जाऊन स्क्रीन फाईल मध्ये जाऊन इथं तुम्ही काय द्यायचे, स्क्रीन आय डी इज इक्वल टू, सपोज तुम्हाला हा रेड पाहिजे असेल. ओके, तर मग तुम्ही काय झाले, तर स्क्रीन आय डी मध्ये रेड, हा टेक्स्ट बॉक्स पण तुम्हाला रेड पाहिजे असेल तर स्क्रीन आय डी इज इक्वल टू रेड. ओके, इथं लेबल आता तुम्हाला सेकंड लेबल तुम्हाला ब्ल्यू पाहिजे असेल, तिथे काय तुम्ही स्क्रीन आय डी इज इक्वल टू ब्ल्यू. इथं टेक्स्ट बॉक्स मध्ये पण सेम, स्क्रीन आय डी इज इक्वल टू ब्ल्यू. आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. आता काय करायचं, सपोज आपल्याला ब्ल्यू करायचं असेल, सपोज आपल्याला जर रेड करायचा, आता ऑलरेडी ब्ल्यू आहे, आपल्याला जर रेड करायचा असेल तर मी काय करेल, राईट क्लिक करेल आणि प्रॉपर्टीज मध्ये जाईल आणि बघा स्क्रीन आय डी सिलेक्ट करेल मी रेड. हे बघा रेड झाला. सिमिलरली मी याला पण रेड करू शकतो, राईट क्लिक करून प्रॉपर्टीज, स्क्रीन आय डी, इथे बघा ब्ल्यू आणि रेड आहे, मला रेड करायचे तर मी रेड करू शकतो. ओके, याला पण आता ब्ल्यू आहे तर मी याला करू शकतो, रेड करू शकतो मी. बघा दिसलं ना, तर आपल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, मॅनेज करू शकतो, जसे स्क्रीन आय डी मध्ये जो रंग दिला असेल तो. ओके, अजून एक वेळा सांगतो ही प्रोसेस मी लागल्यास तर. ओके, नवीनच सांगतो, कसं समजलंय का रिपीट करू एक वेळेस? समजलंय, राईट. सो समजलंय तुम्हाला. ओके, हॅलो, हा तो सोर्स कोड कोणत्या ऍड केला तू स्क्रीन फाईल मध्ये? बघ जयेश, सोर्स कोड आहे ना, हे बघ आपल्याकडे एक रिकाम आहे फाईल आहे आपल्याकडे, राईट. त्याच्यामध्ये आपण डिझाईन करतो पहिले. त्या डिझाईन मध्ये आपण काय ऍड करतो, आपल्याला जर लेबल द्यायचं असेल किंवा टेक्स्ट बॉक्स द्यायचं असेल किंवा बटन द्यायचं असेल, तो आपण काय करतो, ड्रॅग अँड ड्रॉप करतो. जसं की मला लेबल द्यायचे तर मी लेबल इथं देऊन देईल. लेबल दिल्यानंतर मी काय करेल, याला राईट क्लिक करेल, प्रॉपर्टीज मध्ये जाईल
आणि इथं पहिले मी कलर सेट करून दिलेला ऑलरेडी. ओके, बॅकग्राऊंड कलर मध्ये जाऊन मला सपोज हा पाहिजे कलर. ओके, आता बघा हा कलर झाला ना. तर मग काय करेल मी, याच्या सोर्स मध्ये जाईल आणि एक कॉपी करेल हा लेबल. कंट्रोल सी ने मी कॉपी करून गेले आणि मी जे स्क्रीन फाईल बनवतोय तिच्यामध्ये काय करून देईल, हा ऍड करून देईल. आणि हा जो आयडी आहे ना, हा आयडी मी काय करून देईल, रिमूव्ह करून घेईल. आणि मी याला त्याच्या सेपरेट आयडी देऊन देईल. स्क्रीन आयडी इज इक्वल टू कुठला आहे तो, लाईम. बघा लाईम पण लाईम आहे ना आता स्क्रीन आयडी. तर मग मी जे काय आता हे टाकणार आहे, काय म्हणतात लेबल टाकेल, ते कसे होतील, सर्वे लाईम होतील. आता हे केल्यानंतर आपण काय टाकतो इथे, सो हे टाकल्यानंतर तुम्ही काय लेबल हे जे दिसतं तुम्हाला कोड तुम्ही कॉपी करायचे तिकडे आणि तर स्क्रीन फाईल मध्ये पेस्ट करायचे. फक्त आयडी काढून टाकायची आणि तुम्हाला काय द्यायचे, स्क्रीन आयडी द्यायची फक्त. आणि एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय द्यायचे, स्टाईल शीट थीम आणि स्क्रीन फाईल. तुम्ही जेवढे काही कंट्रोल ऍड करशाल ते तुम्हाला ऑटोमॅटिकली काय होणार आहे, रंगमध्ये दिसणार आहेत ते. सो समजलंय जयेश, करून बघ तू, एवढं डिफिकल्ट नाही. ओके ओके, थोडंसं वेगळं आहे सरांनी दिलेलं, त्यामुळे मी केलं नाही ते. एक अँड मास्टर पेजचा प्रोग्राम आहे. काय घ्यायचंय, पहिले अगोदर मास्टर पेज घ्यायचे. ओके, मास्टर पेज करतो मी, मास्टर पेजचा प्रोग्राम बी. फाईल, न्यू वेबसाईट, नंतर एमपी वेबसाईट, नंतर ओके. आपला काय घ्यायचंय, मास्टर पेज घ्यायचंय. हा, ऍड न्यू आयटम, मास्टर पेज आणि ऍड. एवढं केल्यानंतर काय करायचंय, आपल्याला डिझाईन मध्ये जायचंय. ओके, आता जे स्टेप्स दिले आहेत ते आपल्याला काय करावं लागेल, फॉलो करावं लागणार आहेत. ओके, बघा तेच इथे मास्टर पेज ऍड केल्यानंतर काय सांगितलं त्यांनी, ऍड HTML टेबल इन मास्टर पेज. ओके, HTML टेबल कुठे ऍड करायचं, आपल्याला मास्टर पेज ऍड करायचं आहे. ओके, तर असं राहू द्यायचं आता कंटेंट प्लेस होल्डरला. ओके, बघा HTML टेबलला मी डबल क्लिक करेल, टेबल ऍड झाला. डबल क्लिक केल्यानंतर तो काय ऍड झाला टेबल. नंतर काय सांगितलं त्यांनी, ड्रॅग अँड ड्रॉप कंटेंट प्लेस होल्डर इंटू मिडल टेबल सेल. कंटेंट प्लेस होल्डर इंटू मिडल टेबल सेल म्हणजे काय, इथे मध्ये बघा, पहिले हा दुसरा आहे, हा तिसरा आहे ना. तर मी इथे काय करून देईल, कंटेंट प्लेस होल्डर इंटू मिडल टेबल सेल ना, मिडल कंटेंट प्लेस होल्डर बघायचं इथून. बघा कंटेंट प्लेस होल्डर, डबल क्लिक. ओके, ऍड केला कंटेंट प्लेस होल्डर, इथे गेला. नंतर काय करायचंय, आपल्याला वेब फॉर्म घ्यायचा एक, नंतर होम ए स्पेस नावाचा तो वेब फॉर्म घ्यायचा आणि चेकबॉक्सला आपण टिक करायचं आहे. म्हणजे एवढं केल्यानंतर काय करायचे, राईट क्लिक करायचे आणि वेब फॉर्म घ्यायचे आहे. ऍड न्यू आयटम, वेब फॉर्म घ्यायचा आहे, याला तुम्ही नाव देऊ शकता. ओके, तुम्ही काही नाव देऊ शकता, मी होमच देतो, होम. नंतर हे वेब फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे पण सिलेक्ट मास्टर पेज, याला पण काय करायचंय, टिक करून द्यायचंय दोघांना. ओके, ऍड करणार मी, नंतर वापस ऍड करणार. सिमिलरली आपल्याला ना 2 सांगितलं त्यांनी, हे बघा, हे बघा, अबाउट अस आणि कॉन्टॅक्ट अस, हे 2 सिमिलरली आपल्याला काय करायचे, ऍड करायचे.
काय करेल मी वापस राईट क्लिक ॲड न्यू आयटम वेब फॉर्म इथं देऊन देईल मी अबाउट नंतर ओके नंतर वापस राईट क्लिक ॲड न्यू आयटम वेब फॉर्म आणि राहिलाय आपल्याला कॉन्टॅक्ट ओके ऍड करून देईल हे 3 ऍड केला काय सांगितलं त्यांनी टॉप टेबल अँड क्लिक ऑन स्मार्ट टॅग एडिट मेनू आयटम्स ओके हे काय वाचणार नाही मी दाखवतो ओके मास्टर पेज मध्ये जायचंय टॉप म्हणजे काय आहे आज तो मिडल आज तो टॉप इथं काय सांगितलं त्यांनी मेनू आपल्याला इन्सर्ट करायला लागलाय त्यांनी बघा हा मेनू आहे मेनूला मी काय करेल डबल क्लिक करेल डबल क्लिक केल्यानंतर हा बघा ॲरो दिसतो याला क्लिक करेल आणि एडिट मेनू आयटम्स हा प्लस सिम्बॉल तुम्ही टिक करायचे आहे होम ओके असेल होम होम दिला ना आपण तर होमला इथं क्लिक करून द्यायचं आणि ओके करून द्यायचं सिमिलरली आपण दोघांना आपण करू इथं दिल मी काय आपल्याला अबाउट इथं नेव्हिगेट URL मध्ये अबाउट नंतर लास्ट आपला आहे नेव्हिगेट URL मधून कॉन्टॅक्ट म्हणजे करून द्यायचं एवढं झाल्यानंतर काय केलंय त्यांनी ओके 3 ऍड केला आपण बघा URL नेव्हिगेट URL प्रॉपर्टीचं केलं नंतर नवी स्टेप काय सांगितलं त्यांनी नेटमॅप डेटा सोर्स कंट्रोल फ्रॉम टूलबॉक्स ड्रॉप इट ऑन मास्टर डेटा सोर्स ओके देईल म्हणजे इथं बाहेर टेबलच्या बाहेर यायचे म्हणजे हा जो दिसतोय ना तुम्हाला फोल्डर त्याच्या बाहेर यायचे आणि तुम्हाला इथं काय द्यायचे SQL डेटा सोर्स आणि प्रिव्ह्यू आपल्याला ऍड करायचे SQL मॅप डेटा सोर्स वाटतं ते SQL मॅप डेटा सोर्स आणि प्रिव्ह्यू आपल्याला ऍड करायचे काय करेल मी इथं बाहेर आहे हे तुम्हाला दिसतो ना याच्या बाहेर तुम्हाला ते द्यायचे SQL साइट मॅप डेटा सोर्स ओके साइट मॅप डेटा सोर्स दिला एंटर करेल आणि काय द्यायचे प्रिव्ह्यू पण द्यायचे ना प्रिव्ह्यू हे दोन गोष्टी दिल्या मी साइट मॅप डेटा सोर्स आणि प्रिव्ह्यू नंतर काय सांगितलं त्यांनी क्लिक ऑन स्मार्ट टॅग प्रिव्ह्यू कंट्रोल चूज डेटा सोर्स साइट मॅप डेटा सोर्स तर प्रिव्ह्यूला काय करायचे राईट एक करायचे एरोला क्लिक करायचे आणि डेटा सोर्स आपण काय चूज करणार आहे साइट मॅप डेटा सोर्स हा चूज केल्यानंतर ड्रॅग साइट मॅप पाथ कंट्रोल फ्रॉम टूलबॉक्स अँड ड्रॉप इट ऑन मास्टर पेज नंतर शेवट काय करायचे साइट मॅप पाथ कंट्रोल आपल्याला काय करायचे ड्रॅग अँड ड्रॉप करायचे ओके तो तुम्ही कुठेही करू शकता ओके तुम्हाला जिथं हवा असेल म्हणजे तुम्हाला जिथे डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही करू शकता सपोज मी खालीच करतोय साइट मॅप पाथ ओके हा झाला साइट मॅप पाथ आता एक स्टेप राहिली फक्त आपली जी की हा कोड राईट तर याला कॉपी करणार आहे मी असं कंट्रोल सी ने कॉपी केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे एक साइट मॅप फाईल आपल्याला बनवायची राईट क्लिक करणार ऍड न्यू आयटम करणार मी साइट मॅप C# नंतर ऍड केल्यानंतर मी काय करून येईल रिमूव्ह करून देईल आणि मी तो कॉपी केलेला इथं पेस्ट करून देईल
ओके. इथं मी पेस्ट केल्यानंतर बघा आपल्या फाईल जे असतील जे नाव असतील ना त्याचे आता बघा माझं काय होम आहे, कॉन्टॅक्ट आणि अबाउट. आता बघा होम बरोबर आहे. आता कॅपिटल स्मॉल काही नाही, फक्त नाव असायला पाहिजे. ओके, कॅपिटल स्मॉल असं काही हरकत नाही, फक्त जे नाव कॅपिटल मध्ये असेल ना ते तसं स्मॉल मध्ये पाहिजे. आता बघा होम आणि कॉन्टॅक्ट बरोबर आहे, पण इथं मी फक्त अबाउट दिलंय आणि इथं अबाउटच आहे ना, तर मी ते करून देईल फक्त अबाउट. ओके, एवढं केल्यानंतर प्रोग्राम काय होणार आहे, सक्सेसफुली रन होणार आहे. म्हणजे अजून एरर आहे, पण करून बघू. एरर येणार आहे पण तरी करून बघतोय मी. ओके, अबाउटला क्लिक करेल मी. बरोबर, हा एरर आहे. तर ह्या एरर साठी काय करणार आहे आपण, डिबग करेल मी पहिले इथे. आता बाई वेब कन्फिग फाईल आहे ना, इथे काय करावं लागणार आहे आपल्याला. माझ्याकडे एक फाईल आहे, ओके, मी ती फाईल तिथं ऍड करून देईल. कंट्रोल ए, कंट्रोल सी, कंट्रोल ए, कंट्रोल ए. ओके, आता मी रन करेल प्रोग्राम. हे बघा आपल्याला आउटपुट दिसतंय ना, होम, अबाउट, कॉन्टॅक्ट. बस एवढंच आहे, एवढंच आहे. तुम्हाला आउटपुट कुठेही करू शकतो. ओके, जर मी तर कॉन्टॅक्टला क्लिक, होमला क्लिक केलं तर इथं होम दिसणार पहिले. ओके, सो हे होतं आपलं मास्टर पेज. खूप कठीण होतं, पण जर तुम्ही जर स्टेप फॉलो केला असेल तर तुम्हाला कळणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, ही जी फाईल ती तुम्हाला पहिले ऍड करावं लागेल. ओके, बाकी तो ऍज इट इज तुम्ही तो वर्क होणार आहे. खूप मोठा झाला असेल हा प्रोग्राम माझ्या माहितीनुसार तरी, पण जर तुम्ही समजलंय, लास्ट प्रोग्राम आहे आपला बहुतेक ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन वाला. आणि हा आपण रोलवाला पण नाही, त्या स्लीव्स मध्ये तुम्ही बघितलं असेल काय माहिती नाही, पण रोल्स वगैरे नाही आपल्याला हा प्रोग्राम स्लीव्स मध्ये, स्लीप मध्ये. पण जर रोलवाला आवाज ब्रेक होतो धीरज भाऊ तुझा. नाही ना, काम नाही करत आहे टाकून पण. जिथे दिसतंय सरांनी केलं असं भेटत नाही आपला आउटपुट. तर मग मी तुम्हाला ना हे सिम्पली हा प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवतो लागल्यास तर. हा वेलकम टू लॉगिंग फॉर्म आला, पण जो रोल मॅनेजमेंट आला आहे ना, हा होत नाही वर्क, प्रॉपर होत नाही. होतो तो पण प्रॉपर होत नाही, 80% होतो फक्त. सो मग मी तुम्हाला हा करून दाखवतो तुम्हाला ऑथरायझेशन आणि ऑथेंटिकेशन. सो हे रेडीमेड मटेरियल आहे, करून दाखवतो मी तुम्हाला. फाईल, न्यू, ऍक्च्युली डिबग करेल मी तर पहिले. डिबग, स्टॉप डिबगिंग, न्यू वेबसाईट, ASP.NET वेबसाईट, नंतर ओके. नंतर इथं काय घ्यायचे, राईट क्लिक, ऍड न्यू आयटम,
वेब फॉर्म घ्यायचा आहे आणि ऍड करून द्यायचा आहे. ऍड केल्यानंतर पॅराग्राफ टॅग मध्ये तुम्हाला ते काय करायचे, ड्रॅग अँड ड्रॉप, कुठे गेलं ते, हे बघा विझर्ड. ओके, हे तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं, याला डबल क्लिक करायचं आहे. अलीकडे डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने नाव पण देऊ शकता. ओके, कस्टमाइज क्रिएट युजर सेटअप. ओके, काय करणार आहे तुम्ही, सपोज वेलकम टू लॉग इन फॉर्म नाव तुम्हाला द्यायचं असेल तर काय करशाल तुम्ही, सिम्पली वेट गाईस, काय करणार तुम्ही, याला सिम्पली काय करून देणार, इथं तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते तुम्ही नाही टाकू शकता. जसे की मी देतो वेलकम टू माय लॉग इन फॉर्म, बस एवढंच. आता जो कोड दिसत आहे ना तुम्हाला वाटत असेल की हा कोड काही कामाचा आहे, हा काहीच कामाचा नाही. हा फक्त त्यांनी काय केलंय माहितीये का, डिझायनिंग वगैरे केलंय. म्हणजे जसं की बघा स्टाईल लावली. ओके, वेलकम टू लॉग इन फॉर्म वगैरे, आपल्याला काय एवढं डिझाईन वगैरे करायची नाही. आपल्याला साधं सिंपल जरी तरी चालणार आहे, फक्त आउटपुट शी घेणे देणे आपल्याला. ओके, तसं तुम्ही चेंज करू शकता ते कोडची काय गरज नाही. ते नंतर याच्यानंतर काय करायचे तुम्हाला, हे क्रिएट युजर दिल्यानंतर आपल्याला हे नाव शो होणार आहे, वेलकम टू लॉग इन फॉर्म कम्प्लिटेड, युअर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड. नंतर कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर हे पेज डिस्प्ले होणार आहे आपलं, वेलकम टू माय पेज. मी काय करेन, साइन अप कोड नाव आहे ना न्यू, कम्प्लीटला क्लिक करेल मी, आणि जे बटन दिसतंय तुम्हाला कंटिन्यू आलं, कंटिन्यू आलं. आणि फक्त एका लाईनीचा प्रोग्राम आहे, कोणता आहे तो कोड, ऍक्च्युली हा जो कोड दिसतो तुम्हाला फक्त तिथे टाकून द्यायचा आहे, आणि तो कंट्रोल तुम्हाला मी सांगणार आहे अजून एक वेळेस हा प्रोग्राम. ओके, आता बघा काय डिफॉल्ट टू ASPX आहे ना, तर आपल्याला काय करावं लागेल, अजून एक फाईल आपल्याला क्रिएट करावी लागेल ना. तर काय करेल मी, इथं राईट क्लिक करेल, ऍड न्यू आयटम, वेब फॉर्म आणि ऍड, आणि ते मी सिम्पली डिझायनिंग मध्ये काय करून देईल, सोर्स मध्ये देईल. इथं H1 टॅग मध्ये जसं की आपल्याला थोडंफार मोठं अक्षर पाहिलं असेल तर मी H1 टॅग यूज करतो, आणि ते मी देऊन देईल वेलकम टू माय पेज. वेलकम टू माय पेज नाव मी देऊन दिली ते. ओके, आणि कंट्रोल एस करेल मी. ओके, आता रन करतो मी प्रोग्राम. बघू काय होतं, सांगतो मी कसं करायचे. वेट करा थोडं. बघा पहिलं पेज आपलं मिस झालं ना. आता कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे पेज, वेलकम टू माय पेज. हे तर झालं आपलं पहिलं पेज दिसत आहे ना. तर मग पहिलं पेज का दिसत नाही, कारण मी इथं सेट करून ठेवला ना कम्प्लीट आलं, त्यामुळे ते पहिलं पेज दिसत नाही. ओके, तुम्हाला हे पेज शो करावं लागेल. ओके, डिबग आणि स्टॉप डिबगिंग करेल मी, आणि वापस रन करेल. ओके, रन केल्यानंतर बघा तुम्हाला दिसतं इथे वेलकम टू लॉग इन फॉर्म वगैरे वगैरे. सो इथे युजर नेम दिलं, सपोज मी झालं असेल ते. पासवर्ड कसा ठेवायचा तुम्हाला, एक स्पेशल सिम्बॉल तुम्हाला काय करायचं तिथे ऍड करायचं आहे. ओके, एक स्पेशल सिम्बॉल तुम्हाला काय करायचं तिथे ऍड करायचं आहे.
ओके. एक स्पेशल सिम्बॉल तुम्हाला तिथे ऍड करायचा आहे. क्रिएट युजर. ओके, बघा हे झालं. युजर क्रिएट झाल्यानंतर बघा मी काय करेल, कम्प्लीट युअर अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली क्रिएटेड. नंतर काय करून मी कंटिन्यू करेल. हे बघा कंटिन्यू करतात, वेलकम टू माय पेज. आता नवीन सांगतो हा प्रोग्राम मी. स्टॉप डिबगिंग. ओके, आपण एक फाईल घेतली, तिच्यामध्ये आपण काय देतो, पॅराग्राफ टॅग देतो. पॅराग्राफ टॅग दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून हे सिलेक्ट करायचं आहे, क्रिएट युजर. हे सिलेक्ट करायचं आपल्याला. इथं डबल क्लिक करेल मी. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही आपल्याला सपोज इथं आपल्याला चेंजेस करायचे असतील काहीतरी, तर काय करणार तुम्ही, क्रिएट कस्टमाइज क्रिएट युजर सेटअपला तुम्ही क्लिक करशाल. म्हणजे जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर हे नाव तुम्हाला चेंज करायचं असेल तर कस्टमाइज क्रिएट युजर सेटअप, आणि इथं तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते तुम्ही इथं देऊ शकता. ओके, साइन अप नाव. एवढं केल्यानंतर काय करायचे तुम्हाला, एवढं केल्यानंतर सिम्पली एवढं आता सपोज तुम्ही काहीतरी नाव दिलं, क्रिएट युजर फॉर नाव, हे तुम्ही नाव दिलं, कस्टमाइज केलं तुम्ही. ओके, हे झालं. नंतर पुढची स्टेपला काय करायचे, आता हे तुम्हाला बटन दिसतंय नाही, याला फक्त डबल क्लिक करून द्यायचे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठे येशाल, इथे येशाल, आणि ते तुम्हाला कोड कॉपी करायचे आणि ते पेस्ट करायचे. आता बघा तुम्हाला इथं डिफॉल्ट टू, म्हणजे इथं आपण नवीन फाईल बनवतोय. सपोज तुम्ही ती नवीन फाईल बनवली वेब फॉर्मची, आणि तुम्ही तिथे काय करून द्याल, सिम्पली H1 टॅग मध्ये किंवा पॅराग्राफ टॅग मध्ये तुम्ही काहीतरी मेसेज देऊन दिसाल, फक्त सिम्पल. आणि तुम्ही इथे करून, आता बघा इथं तुम्हाला जे दिसणार आहे तसंच तुम्हाला ते आउटपुट मध्ये दिसणार. आता काय आपल्याला फक्त हे दिसतंय, तर आउटपुट मध्ये पण आपल्याला काय दिसेल, फक्त हा दिसेल. मग काय करायचं आपल्याला, साइन अप फॉर अकाउंटला क्लिक करून द्यायचे. ओके, असं झाल्यानंतर तो प्रोग्राम रन होऊन जाईल ऑटोमॅटिकली. पासवर्ड कसा राहील, होत नाही तो पासवर्ड, आपल्याला लक्षात ठेवायचा तो पासवर्ड. म्हणजे या पद्धतीने तुम्ही पासवर्ड देऊ शकता. ओके, एक सेपरेट स्पेशल सिम्बॉल असायला पाहिजे, आणि मिनिमम 7 कॅरेक्टर पाहिजे. ओके, सो समजला हा प्रोग्राम. लास्ट आहे आपला प्रोग्राम, लास्ट. का करून घ्यायचा प्रोग्राम, तुम्ही येतो का तुम्हाला हा प्रोग्राम करून दाखवू? हा 16 नंबरचा प्रोग्राम करून दाखवा, का येतो का तुम्हाला? करून दाखवू का हा प्रोग्राम, 16 नंबरचा करून दाखवू का, तुम्ही करून घ्याल? सांगून त्याला कसं करायचं बुवा असं. ओके ओके. मग आपल्याला काय घ्यायचं अगोदर, 1 2 3 1 2 3 3 लेबल, 3 टेक्स्ट बॉक्स आणि 3 बटन. फाईल मध्ये जाईल मी, वेबसाईट, एम टू वेबसाईट, नंतर ओके. ओके, एवढं झाल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, वेब फॉर्म घ्यायचा, राईट क्लिक, ॲड न्यू आयटम, वेब फॉर्म, नंतर ॲड. इथं आपण काय तो सिम्पली पॅराग्राफ टॅग देतो आपण. काय करायचं, आपला 3 लेबल घ्यायचे, 3 टेक्स्ट बॉक्स आणि 3 बटन घ्यायचे. मी लेबल घ्या अगोदर, हा एक लेबल झाला, हा सेकंड,
आता इथं पण समोर त्याचा टेक्स्ट बॉक्स देईल मी 3. हा टेक्स्ट बॉक्स, नंतर हा टेक्स्ट बॉक्स. एवढं केल्यानंतर मी काय दिले ते बटन दिल 3. नंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे राईट क्लिक करून नाव देऊ शकता. ओके, प्रॉपर्टीज मध्ये जाऊन. ते काही सांगण्याचं काम नाही. झालं. किती फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये ते बघून घ्या तुम्ही. रोल नंबर, नेम आणि मार्क असेच तुम्हाला द्यायचे आहेत. रोल नंबर, नेम आणि मार्क म्हणजे टेबल कसा येईल, 3 कॉलमचा येईल ना टेबल. काय राहील त्याच्यामध्ये, RNO, नेम आणि मार्क. टेबल बनवून घेऊ आपण पहिले. आता राईट क्लिक, ऍड न्यू आयटम. नंतर इथं तुम्ही SQL सर्व डेटाबेस ऍड, नंतर यस क्लिक करायचे. ऍड न्यू टेबल. मी दिला RNO, नेम मी दिला वेरकॅप, नंतर मार्क दिला इंटिजर. एवढं केल्यानंतर आपण काय करतो, कंट्रोल एस ने आपण सेव्ह करतो आणि मी देईल स्टुडंट, टेबलचं नाव स्टुडंट. ओके, एवढं झाल्यानंतर काय करतो आपण, थोडाफार डेटा आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घेऊ. राईट क्लिक, शो टेबल डेटा. शो टेबल डेटा नंतर आपण तिथे रोल नंबर, नंतर नेम, नंतर मार्क. ओके, 3, नंतर नेम, नंतर मार्क. ओके, 2 रेकॉर्ड मी टाकतोय आणि कंट्रोल एस ने मी सेव्ह करणार आहे. एवढं झाल्यानंतर आपण काय करतो, हा जो प्रोग्राम ॲज इट इज काय करणार आहे, मी कॉपी करणार आहे ना. फक्त हे 2 गोष्टी मला लागतील वरच्या. कंट्रोल C, पुढे टाईप करतो मी तो डिफॉल्ट EXPS मध्ये. इथं मी त्याला ऍड करून देईल पहिले कंट्रोल V ने. देन मी हा जो सर्व जो कोड आहे मी हा कॉपी करून घ्या. कंट्रोल C, कंट्रोल V. ओके, काही एरर वगैरे काही शो होत नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, हे जे लोकेशन आहे हे फक्त चेंज करावं लागेल. मी ॲप डेटा पासून नाव देतो इकडे. इकडचं जे दिसतंय याला मी रिमूव्ह करेल. राईट क्लिक, ओपन फोल्डर, वेबसाईट. देन इथे मी डबल स्लॅश यूज करून देईल. नंतर इथे एक स्लॅश लावेल. कंट्रोल A, कंट्रोल C आणि इथे टाकेल मी कंट्रोल V. ओके, असले दिला. एवढं केल्यानंतर बघा आपलं टेबलचं नाव पण स्टुडंट आहे, बरोबर आहे. बघा इथं काहीतरी हे बघा इथं लाल दिसते, म्हणजे आपण ग्रेड व्ह्यू अजून पण ऍड केलेले नाही ना. तर मग आपल्याला काय करावं लागेल, हे बटनच्या खाली काय करावं लागेल, आपल्याला ग्रेड व्ह्यू पण आपल्याला काय करावं लागेल, ऍड करावे लागेल. टूल बॉक्स, ग्रेड व्ह्यू, ग्रेड व्ह्यू, ग्रेड व्ह्यू. ओके, ग्रेड व्ह्यू ऍड केल्यानंतर काय करायचंय, झालंय आपलं काम. हा, कंट्रोल एस ने मी सेव्ह करेल आणि रन करेल. एक्सपेक्टेड, कर्ली ब्रेस सुटला असेल मे बी. कुठं आहे तो, ओके. हा, इथे एक सुटला आहे कर्ली ब्रेस. कंट्रोल एस, डिबग, स्टॉप डिबगिंग. ओके, सपोज मी नाव दिलं, पहिले काय रोल नंबर आहे ना, रोल नंबर द्यायच्या मग 23. नंतर मी नाव दिलं सपोज किरण. मार्क दिले मी 77. पहिलं बटन कशासाठी,
इन्सर्ट साठी आहे, सेकंड काय अपडेट साठी आहे आणि थर्ड डिलीट साठी. ओके, आता बघा मी टिक करतोय हा, काही होत नाही. याला बी टिक केलं तरी काही होणार नाही, इथे बी टिक केलं तरी काही होणार नाही. ओके, तर प्रॉब्लेम काय असेल, काय शकतो बरं प्रॉब्लेम? काय होऊ शकतो प्रॉब्लेम? काय होऊ शकतो सांगा बरं, कोण देईल करून बघा बरं, तुम्हाला बी काय वाटतं. काय असेल प्रॉब्लेम? आउटपुटचे लेबल देना. आउटपुटचे लेबल. आउटपुटचे लेवल, प्रोग्राम तर सारखा आहे ना आपला, प्रोग्राम तर सेम आहे ना. बटनला नाव द्यावं लागेल ना. अरे कोण होतं सांग ना. नाव दे नको दे तसं काही राहत नाही रे. आता डिझाईन आहे नाही, इथं तुम्ही नाव द्या नका द्या काही हरकत नाही. मी फक्त टाइम वेस्ट होतो ते नाव द्यामुळे, नाव दिल्यामुळे, त्यामुळे मी नाव देत नाही. ओके, इथं इन्सर्ट होतं, इथं काय अपडेट अपडेट आहे, डिलीट. इथं आहे डिलीट. करेल मिळेल वापस, तसं काही राहत नाही. आपण तरी विचार करून बघू. रोल नंबर दिला मी 4, नाव दिलं मी सपोज किरण, मार्क दिले मी 88. काय होत नाही, काय असेल एरर पण 0 आहे. काय असेल मग, प्रोग्राम चुकीचा आहे का? दिनेश तू दिलं होतं का आन्सर? हो, नाव द्या. ओके ओके, तसं काही राहत नाही, ते नावचा काही संबंध नाही तिथे. तर प्रॉब्लेम ऍक्च्युली काही नाही त्याच्यामध्ये, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी पण 1 तास पासून करत होतो की काय होते काय होतंय, नंतर कळलं मला की त्याचं रिझन काय आहे. आता हा जो बटन आहे ना, हा मी कॉपी पेस्ट केलाय, याला मला रिमूव्ह करावा लागेल. ओके, हा कोड ऍज इट इज राहून देईल मी, कंट्रोल-C कॉपी करून घेईल मी हा कोड. फक्त जे फंक्शन आहे ना, हे फंक्शन डिलीट करून माझं जे बटन आहे पहिलं, याला डबल क्लिक करेल आणि तो कोड इथं पेस्ट करून देईल. आणि आता रन केलं मी तुम्हाला बोललो होतो ना की त्यांची आयडी असते मला जनरेट झालेली. ओके, आता जर सपोज मी 4 टाकला, आला का? ओके, तसंच मी सिमिलरली कितीही टाकू शकतो. ओके, देन मी तिला 69 आलं इकडे. तर काय करायचंय, जे पोरं कॉपी करणार आहेत किंवा करतात, तर त्यांच्यासाठी आपण जर असं कॉपी केलं, प्रोग्राम बरोबर आहे, पण आपण काय कॉपी करायचं, फक्त एवढी स्टेटमेंट कॉपी करायची आणि जे बटनला आपल्याला द्यायचे तिथं डबल क्लिक करून काय होणार आहे, आता समजा आपल्याला अपडेट पाहिजे, बटन 2 येते, त्याला डबल क्लिक करून कोणता कोड दिसाल तुम्ही, हा बटन 2 आला, कंट्रोल-C आणि इथं बटन 2 मध्ये मी पेस्ट करून देईल तो. ओके, हे बटन 2 ला मी तो रिमूव्ह करून देईल. सिमिलरली बटन 3 साठी मी हा कोड कॉपी करून घेईल, फक्त कंट्रोल-C आणि याला मी काय करून घेईल, रिमूव्ह करून देईल बटन 3 ला, आणि इथं बटन 3 ला डबल क्लिक करेल आणि इथं तो कोड पेस्ट करून देईल. ओके, आता बघा इथं जे क्युरी दिलेत ना, काय सांगितलंय, सेकंड बटन मध्ये काय होणार आहे, अपडेट होणार आहे ना. ओके,
आता अपडेट होणार आहे. आता अपडेट मध्ये काय, अपडेट स्टुडंट सेट नेम मार्क वे रोल नंबर, म्हणजे काय करणार तो नाव सेट करणार आहे, नाव आणि मार्क सेट करणार आहे ज्याचा रोल नंबर जो असेल तो. म्हणजे जसं की आता तुम्हाला इथे काय दिसत आहेत, रेकॉर्ड दिसत आहेत ना. मला सपोज हे एके नावच्या जागेवर अक्षय नाव पाहिजे, तर मी काय करेल, नवीन नाव देईल, एके नावच्या जागेवर अक्षय, रोल नंबर आहे ना पहिले. ओके, रोल नंबर आहे पहिले. कुठला रोल नंबर आहे अक्षय ना, एकेच्या जागेवर कुठला रोल नंबर आहे, 3 आहे ना. मी तर दिली 3. मग 3 नंबरचा रेकॉर्ड काय करायचं, ज्याचा रोल नंबर 3 असेल त्याचं नाव आणि त्याचे मार्क चेंज करायचे. इथं नाव देऊन देईल मी अक्षय आणि मला मार्क पाहिजे 99. ओके, आता करेल मी अपडेट. ओके, मी रन केला नाही प्रोग्राम. कंट्रोल एस आणि रन करेल मी प्रोग्राम. कंट्रोल एस, रन केला मी प्रोग्राम. यार रन, आता मला 3 नंबरचा रेकॉर्ड चेंज करायचा, म्हणजे 3 रोल नंबर वाढायचा. 3 दिन मी पहिले इथे रोल नंबर, इथं नाव देईन मी अक्षय, तर लेबल देईन मी 99. हे बघा, 3 नंबरच्या जागेवर काय, 3 नंबर रोल नंबर 3 होता, त्याचं नाव एके होतं, मी तिथं अक्षय दिलं आणि त्याचे मार्क्स पण मी चेंज करून घेतले. सिमिलरली आपल्याला जर अपडेट करायचे असेल ना, तर आपल्याला रोल नंबर बघायचा असेल पुन्हा, म्हणजे सपोज आपल्याला धीरज नावाला चेंज करायचे असेल तर त्याचा रोल नंबर बघायचा अगोदर. काय त्याचा रोल नंबर 2 आहे, तर मी 2 दिली ते. आणि तुम्हाला धीरजच्या जागेवर काय नाव द्यायचं असेल, सपोज मला द्यायचे बंटी आणि त्याला मार्क्स द्यायचे 77. आता बघा, धीरजच्या जागेवर काय होईल, बंटी नाव होऊन जाईल आणि 77 त्याचे मार्क्स पण चेंज होऊन जातील. याला अपडेट. नंतर डिलीटचे काय आहे, डिलीट फ्रॉम स्टुडंट वेअर रोल नंबर. ओके, आपल्याला जो रोल नंबर डिलीट करायचा असेल, म्हणजे जो आपला रेकॉर्ड डिलीट करायचा असेल, सपोज आपल्याला अक्षय नावचा रेकॉर्ड डिलीट करायचा आहे, तर मी फक्त काय देईल, रोल नंबर देईल. ओके, 3 देईल फक्त मी इथे आणि डिलीट करून देईल. बघा, जर सपोज मला सिमिलरली जर 47च्या डिलीट करायचा असेल, तर मी काय करेल, 47 आणि दोघेही रेकॉर्ड डिलीट होऊन जातील ना, 47 आले. बघा, सो समजलं आहे सर्वांना. मग तर कॉपी पेस्टिंगचाच प्रॉब्लेम होता तिथे, ॲज इट इज इथे. फक्त तुम्हाला मेन गोष्टी, बटन क्लिक 3 आहे ना, हे कॉपी करायचे नाही, तुम्हाला डबल क्लिक करूनच तो ऍड करायचा आहे. राईट. सो मग तुम्हाला आता पुढचा प्रोग्राम येणार आहे वेब सर्व्हिसचा. ओके, मग सर्वांना राईट. सो कुणाला काही प्रॉब्लेम आहे स्पेशली? धीरज, 8वा प्रोग्राम 7व्या सारखाच आहे, त्याच्यामध्ये चेंजेस काय करायचे नेमके? मला पण बघू पहिले. हां, ओके. 8वा प्रोग्राम का? 8वा प्रोग्राम नाही 7वा प्रोग्राम थोडा वेगळा आहे आणि 8वा वेगळा आहे. 8वा आणि 9वा थोडाफार सिमिलर आहे. हा, 8वा आणि 9वा सिमिलर. 8वा प्रोग्राम मध्ये काय करायचे आहे, कुठे आहे काय घ्यायचं आपल्याला, टेबल बनवायचा आहे पहिले एक.
टेबल बनवला, एक ग्रिड व्ह्यू घ्यायचे. ग्रिड व्ह्यू मध्ये तू आज शिकला असेल की आपण तिथं राईट ॲरोला क्लिक करून डेटा सोर्स कसा सिलेक्ट करतो आपण. समजणार आहे का असं? फक्त हाच कोड ऍड करायचा आहे डिफॉल्ट सोर्स कोड मध्ये. राईट. चल करून दाखवतो, काय 2 मिनिटं लागतील फक्त. चल करून दाखवतो आठवा प्रोग्राम. फाईल न्यू, पहिले मी डिबग करेल. स्टॉप डिबगिंग. ओके, फाईल न्यू वेबसाईट, M2 वेबसाईट, नंतर ओके. ओके केल्यानंतर काय करायचे तुम्हाला, इथं राईट क्लिक, ऍड न्यू आयटम, तुम्हाला वेब फॉर्म घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला तिथे ऍड करायचे आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ग्रिड तुम्हाला ऍड करायची वापस. ओके, पॅराग्राफ टॅब मध्ये डिझाईन, ग्रिड. ओके, ग्रिड ऍड केली. नंतर तुम्हाला काय करायचं, तो टेबल कसा आहे, रोल नंबर आणि नेम आहे फक्त त्याच्यामध्ये. म्हणजे RNO आणि नेम. राईट क्लिक, ऍड न्यू आयटम, SQL सर्व्हर डेटाबेस, नंतर ऍड, नंतर यस. ओके, नंतर इकडे टेबलला राईट क्लिक, ऍड न्यू टेबल, RNO इंटिजर, नेम, वेअर कॅप, कंट्रोल S स्टुडंट. एवढं केल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली 2-3 रेकॉर्ड ऍड करून द्यायचे आहेत. शो टेबल डेटा, दिला मी रोल नंबर 1, नंतर A, नंतर 2, नंतर B, 3, C, 4 आणि D. कंट्रोल S ने काय करून द्यायचे, एंटर करून कंट्रोल S ने सेव्ह करून द्यायचे. सेव्ह केल्यानंतर डिफॉल्ट मध्ये यायचे. आता एक ग्रिड ॲरो दिसतो ना, ॲरोला क्लिक करून डेटा सोर्सला चूज करायचे आणि न्यू डेटा सोर्स, नंतर सेकंड नंबरचा ऑप्शन SQL डेटाबेस, नंतर ओके. नंतर या ॲरोला क्लिक करून जो आपण डेटाबेस बनवला आहे तो डेटाबेस MDF, नंतर नेक्स्ट 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 फिनिश. ओके, फिनिश केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सोर्स मध्ये जायचे. सोर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं जे दिसतंय एक कॉलम्स मध्ये तुम्हाला काय करून द्यायचे, ऍड. हा जो टेबल आहे हा तुम्हाला ॲज इट इज कंट्रोल C, आणि इथे मी देऊन देईल या कॉलम्स मध्ये कंट्रोल V, कंट्रोल S. ओके, एवढंच आहे आणि रन करणे प्रोग्राम. होतंय का नाही होतंय, कुठं येतो इथं जरा समजा का, कंट्रोल Z, कंट्रोल Z. इथं मी बाहेर जर पेस्ट करून देईन मी, सिम्पली कंट्रोल V आणि कंट्रोल S आणि रन करेल मी प्रोग्राम. ओके, तर असं दिसणार आहे तुम्हाला. ओके, तर हा पण दिसतोय आणि हा पण दिसतोय ना, तर मग तो कुठला असेल, मे बी तो आता नसेलच तू, कारण हा मी काल डिलीट केला था. ओके, सो तो एक कॉलम साइड न
इथे सगळं इथं कुठेच तो असेल तो कदाचित. आपल्याला आउटपुट दिसलं म्हणजे असं सोडून द्यायचं. ओके, तर हे जे फक्त काय केलं त्यांनी डिझाईन वगैरे करून घेतली त्यांनी. आपण बहुतेक माझ्या पद्धतीने आपण त्याला इनबिल्ट पण डिझाईन करू शकतो ना. इथं कोड दिलाय सरांनी ना फक्त, तर आपण ते इनबिल्ट पण डिझाईन करू शकतो राईट क्लिक वगैरे करून. आपण आता बघितलं ते. ओके, जर सपोज त्याला जर डिझाईन वगैरे करायचे असेल राईट क्लिक करून प्रॉपर्टीज, इथं जर बॅकग्राऊंड वगैरे, ओके बॅकग्राऊंड कलर आहे, बॉर्डर कलर देतो मी सपोज हा, आणि बॅकग्राऊंड कलर दिला मी रेड. तर आपण असं बी डिझाईन करू शकतो डायरेक्टली. या कोड विदाउट कोड लिहिता, बरोबर आहे ना. कोडवर टाईप करण्यापेक्षा आपण डायरेक्टली पण असं करू शकतो. हे फक्त काय डिझायनिंग केली त्यांनी सिम्पली, काहीच नाही दुसरं याच्यात. ओके, तो एवढंच आहे प्रोग्राम मध्ये. समजलंय अभिजित? हो. कुणाला काही निलेश समजलंय? निलेश हा. ओके. सो तुम्ही केलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते जमणार आहे. ओके, तर तुम्ही करून बघा. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, सो चालेल मग, ठीक आहे.